मुंबई महापालिकेनं सर्वसामान्यांकडून मालमत्ता करामध्ये वाढ करून वसुली सुरू केली आहे. मात्र मुंबईतल्या तब्बल 481 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवलाय. त्यामुळे या धनाढ्य करबुडव्यांचा भार सर्वसामान्य मुंबईकर सहन करतोय असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजा यांनी थकीत करदात्यांची यादी समोर ठेवली आहे. 481 थकीत करदात्यांच्या यादीमध्ये मोठमोठे बिल्डर्स, कंत्राटदार, नामांकित मोठी रुग्णालयं, 5 स्टार हॉटेल्स, सरकारी संस्थांचाही समावेश आहे. आता या धनाढ्य करबुडव्यांकडून तातडीनं ही वसुली करावी अशी मागणी रवी राजा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. आपल्यासोबत मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजा आहेत, ज्यांच्याकडे ही सगळी यादी आहे. मला सांगा, मी जसं म्हणतोय की अनेक जण आहेत, किती जणांची अशी ही यादी आहे आणि करोडो रुपये अजूनही मालमत्ता कर येणं मुंबई महापालिकेला बाकी आहे? नाही, हे जे यादी आहे यासाठी यादी आज मी घेऊन आलेला आहे. 2015 नंतर आज 2025 मध्ये हे महानगरपालिकाचे ऍक्टमध्ये बंधनकारक आहे की एव्हरी 5 इयर्स तुम्ही हे कर वाढीव करायला पाहिजे असं ऍक्टमध्ये आहे. आता एक बाजूला मुंबईकर काही असं आहे की जे बरोबर प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे, बरोबर, आणि एकंदरी एक असा आहे लिस्ट आहे ज्यामध्ये 480 लोक आहे की ज्यांनी कर भरलेला नाही, आणि त्याचे जे करच्या जे आपण बघत आहे ते 14,000 कोटी रुपयावर आहे. कुठे ना कुठे जे कर भरतात त्याच्यावर अन्यायकारक आहे का असं एकंदरी यामध्ये दिसत आहे. आणि यामध्ये असं आहे की काही नामांकित 5 स्टार हॉटेल्स आहे, हॉस्पिटल्स आहे, मोठे मोठे बिल्डर्स आहे, आणि काही गव्हर्नमेंट संस्था गव्हर्नमेंटच्या तिकडे मिळणार आहे आणि त्याचे बुक ॲडजस्टमेंट होऊ शकत आहे. मुंबई महापालिका कानाडोळा करते का? कारण आकडेवारी मोठमोठी दिली जाते मुंबई महापालिकेकडनं की इतका कर भरला, तितका कर वसूल आम्ही केला. नाही, बट यामध्ये माझ्याकडे जे लिस्ट आहे, मी आज या लिस्ट कमिशनरकडे पाठवलेलं आहे. आणि माझ्याकडे जे लिस्ट आहे 31 मार्च 2025च्या लिस्ट आहे, त्यामध्ये असं आहे की डिफॉल्टर्स लिस्ट आहे. तर तुमच्याकडे सपोज हे पैसे आले तर आपण जे लोकांकडे आता तुम्ही पैसे कर 15% आपण जे करणार आहे ते आपण करायला आपण भाग पडणार नाही. बट यासाठी जे लोक प्रामाणिकपणे भरतात त्याच्यावर अन्याय आहे. बरं, आयुक्तांना तुम्ही पत्र दिले, काय अपेक्षा आहे तुमची की हे भरतील हे सगळे? कारण इतक्या वर्षापासून तुम्ही म्हणताय 5 वर्षापासून काही जण आहेत ज्यांनी करच भरला नाही. नाही, माझ्या असं अपेक्षा आहे की या जे थकबाकी आहे ताबडतोब वसूल करायला पाहिजे, कठोर कारवाई केली जावी आणि ही सगळी मालमत्ता कर वसूल केला जावा, ही मागणी रवी राजा यांच्याकडनं केली जाते. कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.